तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या तसेच शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व तरुणांच्या मुलाखती मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामधून तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याचा तुम्हाला एक वेळ मिळेल आणि त्यामधून तुमच्यामध्ये प्रगती होईल, हा आमचा उद्देश आहे। तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजवर असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। तर मला सांगा, तुमचं नाव सांगा। बरं, तर ही कांदा लागवड आपण कधी केली? याला 2 महिने झाले। 2 महिने झाले। बरं, तर कांदा लागवड करताना काय केलं नियोजन? पहिल्यांदा पंची मारली, तुम्हाला रोटेटर मारलं। बरं, तुम्हाला वाफे ओढले, हां, तुम्हाला हे कांद्याचे बी आणलं 9 किलो। बरं, पंचगंगा। तर हे किती एकर वावर आहे तुमचं? 2.5 एकर। 2.5 एकर। तर 2.5 एकरमध्ये किती किलो बी टाकलं म्हणले? 9 किलो। 9 किलो। कोण्या कंपनीचं? पंचगंगा। पंचगंगा। बरं, तर पंचगंगा तुम्हाला म्हणजे माहिती मिळाली होती का? पहिले कोणी लावून त्याला उत्पन्न चांगलं आलं म्हणून लावलं? गावातल्या एका जणांना लावला होता। एका त्याला उत्पन्न चांगलं मिळालं का? बरं, तर लावल्यानंतर वाफे केल्यानंतर याला काय खत टाकलं तुम्ही? हां, खत टाकलं। कोणतं खत टाकलं? 20-0-13। 20-20-0-13। तर मग या 2.5 एकर क्षेत्राला किती पोते खत टाकलं तुम्ही? 3 पोते 20-20-0-13। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आता पाणी पण चालू आहे आणि कांदा पूर्णतः इकडे तिकडे तुम्हाला दिसत असेल। आणि मला सांगा, खत टाकल्यानंतर पुन्हा दुसरं काय फवारणी वगैरे काय केली? हां, तणनाशकची फवारणी। तणनाशक फवारलं होतं का? बरं, तर मग तणनाशक फवारल्यानंतर बघू शकता शेतकरी मित्रांनो, कांद्याची पुन्हा आता निगराणी करून पाणी देत आहेत। आणि आता त्यानंतर नियोजन काय राहील? आता त्यानंतर नियोजन, कांदा निंदून घेतला तण मिळालं नसल्यामुळं। हां, मग युरिया खत टाकून पाणी दिलं। पाणी दिलं का? आता पाणी युरिया खत टाकल्यानंतर पाणी देणं चालू आहे। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला पूर्णतः कांद्याची आणखीन टप्प्याटप्प्यानं मी माहिती देतच राहील। आतापर्यंतचं नियोजन मी तुम्हाला सांगलेलंच आहे की यांनी काय काय केलं, तर त्याप्रकारे तुम्ही या कांद्या लागवड क्षेत्रामध्ये उतरू शकता आणि पीक उत्पादन घेऊ शकता। तर गेल्या वर्षी तुम्हाला गावात जे कांदा लागवड केली ती त्यांना चांगलं उत्पादन झालं का? हां। बरं, तर एकंदरीत कांद्याला काय भाव मिळाला असेल त्याला? 50 रुपये किलो। 50 रुपये किलो का? बरं बरं, तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, तुम्ही असा प्रयत्न नवनवीन प्रयोग करा आणि त्या प्रयत्नातून नक्की शिका। जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि फेसबुक पेजवर असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा। जय जवान जय किसान।